स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी संप्रदायातलं अद्वैय व्यक्तिमत्व वैकुंठवासी असं त्यांना आता म्हणावं लागतं, आदरणीय श्रद्धेय पूजनीय बाबा महाराज सातारकर यांच्याही आशीर्वादाने हा उत्सव इथे संपन्न होत आहे आणि मोठ्या श्रद्धेने आपण इथं सर्वजण आलेला आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादिकालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शताएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी, स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं या स्वच्छ हेतूनेच आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहोत आणि आज आपल्या सर्वांच्या चरण दर्शनाचा सुयोग या निमित्ताने मला प्राप्त झालेला आहे. वारकरी संप्रदायातील अत्यंत गुणी लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. हरिभक्तीपरायण व्यासपीठ प्रमुख आदरणीय रामायणाचार्य संतोष महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण भागवताचार्य आदरणीय लहाने महाराज ते उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तर वारकरी संप्रदायातलं अत्यंत आयाचित वृत्तीने जगणारं आणि स्वच्छ स्वभावाचं व्यक्तिमत्व मृदंगाचार्य आदरणीय शहाजी महाराज गदादे ते उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी मी वंदन करतो. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद इथं उपस्थित आहेत, त्यांनाही हृदयापासून धन्यवाद देतो. परिसरातून आणखीन काही टाळकरी मंडळी उपस्थित आहेत, विनेकरी, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. लाऊड स्पीकरची व्यवस्था अत्यंत दर्जेदार केलेली आहे. शेवटपर्यंत म्हणजे काल्याच्या कीर्तनापर्यंत हा माईक असाच चालू द्या, एक नंबर आहे. तुम्हालाही मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि विशेष करून ही आपली 7 ते 9 अशी जी आपण वेळ सुरू केली, गेल्या वर्षी आपण याचा प्रारंभ केला आणि गावकऱ्यांनी त्या गोष्टीला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मनापासून हृदयापासून मी अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण ही वेळ स्वीकारली. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपलं बरोबर 9 वाजता आपण थांबणार आहोत. आलेले सगळे पुरुष बांधव माता भगिनी या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि मला अशी खात्री आहे तुम्ही जे लोक आहेत, तुम्ही लोक सांगितलेलं ऐकणारी माणसं आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता आम्ही रोजच जातो कीर्तनाला, लोक ऐकतात पण ऐकत नाही. तो ऐकताय ना तुम्ही, लोक ऐकतात पण ऐकत नाहीत. तुम्ही मात्र ऐकतात. खरं म्हणजे ऐकणारा असल्यावर सांगणाऱ्याला आनंद होतो. ज्ञानोबरायाची भाषा आहे, अर्जुना तू परिससी परिसुनी अनुष्ठीशी तरी आमाशीची वाणी काहीशी सांगावयाची. ज्ञानोबरायाची भाषा आहे. केवळ ऐकणं वेगळं आणि ऐकलेलं अनुष्ठानात आणणं वेगळं, आचरणात आणणं वेगळं. गेल्या वर्षी माझी अडचण होती म्हणून मी विनंती केली, काही करा पण 97 कीर्तन करा बाबा अशी विनंती केली आणि ते सुरू झालं. आता या वर्षी मलाच अडचण 97ला होती, मी विनंती करत होतो 9 ते 11 करा म्हणून. परमेश्वर महाराज म्हटले आता नका असं करू, आता आमचं ठरलंय 7 ते 9 म्हणजे
7 ते 9 आणि 9 वाजता आलेल्या सगळ्याच लोकांना, कीर्तन ऐकायला आलेल्या सगळ्यांनाच या मंडपात प्रसाद द्यायचा, भोजन द्यायचं, हे असं आम्ही ठरवलंय. आणि देगावकरांनी त्याकरता उत्तम उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. सर्व अन्नदात्याने खंबीरपणे मेहनतीनं तयारी केलेली आहे आणि त्याकरिता आपल्याला 7 ते 9 आलंच पाहिजे. म्हणून मी 6:45 वाजता इथे हजर झालो. हेतू इतकाच आहे, या सप्ताहातले जे सगळे अन्नदाते आहेत, नाश्ता, दुपारची पंगत, संध्याकाळची पंगत, त्या सगळ्याच अन्नदात्यांना मी मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. योग्य वेळेला आपण अन्नदान करत आहात आणि योग्य व्यक्तींना अन्नदान करत आहात, हेही अत्यंत महत्वाचं आहे. जे हरिनाम कीर्तन श्रवण करायला इथे येतील, जे नामचिंतन करतील, त्यांच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे, हा आपला शुद्ध हेतू आहे आणि तो हेतू सिद्धीला जातोय. त्यामुळं इथे अन्नदान करणारे जे भाविक आहेत आणि त्याकरता सहकार्य करणारे जे लोक आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. कीर्तनाला आपण येऊन बसलात, मंडपामध्ये जागा अपुरी असल्यामुळं, मंडपात बसायला जागा कमी असल्यामुळं लोक मंडपाच्या बाहेर बसलेले आहेत. इतके प्रचंड लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे ते असे इतस्तता बसलेले जे लोक आहेत, पुढं कट्ट्यावरती बसलेले जे लोक आहेत, तुम्ही घरी बसण्यापेक्षा कीर्तनाला आलात त्याबद्दल अभिनंदन आहे बरं का, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही जर कट्ट्यावरचे उठून माझ्या जवळ येऊन बसलात, म्हणजे ज्यांचे गुडघे चांगले आहेत बाबा, ज्यांना व्यवस्थित उठता येत आहे, असे लोक जर जरा असे अजून जवळ आले तर मला फार बरं होईल. माझ्या उजव्या बाजूचे टाळकरी असे थोडं मागे उभा केले आणि माझ्या त्या कट्ट्यावर बसलेल्या माता भगिनी, या कट्ट्यावर बसलेल्या माता भगिनी, तिकडे अंधारात अडचणीत बसलात, त्यापेक्षा तुम्ही जर थोडं 10 पावलं उठून पुढे इथे येऊन बसलात तर अजून जरा बरं होईल. टाळकऱ्यांना मी विनंती करतो, या टाळकऱ्यांना तुम्ही असे उभा राहा, असे उभा राहा. आणि माऊली तुम्हाला विनंती करतो, त्या 2 चटाया पटकरनं उचला आणि इथं आणून टाका, म्हणजे लोक त्याच्यावर बसतील. ह्या चटाया आतल्या 2 चटाया उचला आणि इथं आणून द्या. माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही ज्या तिकडे अंधारात त्या कोपऱ्यात कुठंतरी अडचणीत बसलात ना, तुम्ही जर असं थोडं 10 पावलं उठून पुढे आलात. आणि पुरुष मंडळींना विनंती आहे, ज्यांना ज्यांना उठता येत आहे बरं का, उठता येते त्याने थोडं असं पुढे याय, असं माझ्या जवळ या, थोडं पुढे सरका. पुरुष मंडळी, ज्यांना उठता येते त्याने, ज्यांचे गुडघे चांगले आहेत ना त्यांनीच उठायचं, ज्यांचे गुडघे चांगले नाही त्याने नका उठू. उठा की आता, बघा की आता तुम्ही शेतात जाताना गुडघे चांगले असते, पाणी आणताना गुडघे चांगले असते. आणि चप्पल उद्या आणायचीच नाही बरं का, मंडपात चप्पल आणायची नाही, ध्यानात ठेवा, एक नियम पाळायचे. माता भगिनी तुम्हाला इथं अंतरून टाकतात, मग तुम्ही जरा असं पुढे येऊन बसा. म्हणजे आम्ही एवढा प्रवास करून आलेला असतो. मी नांदेडच्या जवळ रात्री कीर्तनाला होतो, पूर्ण्याजवळ, तिथून इतका प्रवास करून आलोय. तुम्ही एक 5 पावलं जर पुढे सरकलात तर बरं होईल. ज्यांचे गुडघे चांगले ते उठा, शानी माणसं या जरा पुढे, जरा बरं वाटतं, जरा या. तुम्ही ऐकणार सगळे, माझं वादच नाही. तुमच्यासारखी चांगली माणसं महाराष्ट्रात कुठं नाहीत, नक्की तुम्ही उठणार. हा, या अंतरा आणि आणा त्या चटया आणा, पटकन अंतरा, असे असे असे, ए बाळा असे टाक, असे टाकायचे, हा असे टाक, हा, म्हणजे त्याच्यावर येऊन बसतील माता भगिनी, त्या कट्ट्यावर बसलेल्या केलेल्या. असं उठा, अंतरा पटकन. 2 मिनिटाची वेळ देतो, मागच्या उठून सगळेजण पुढे या. ते कुठं कुठं लांब लांब असे बसले आहेत, या. एवढीच एक जागा आहे पुढे येऊन बसण्यासारखी, या पुढे येऊन बसा. विठ्ठल विठ्ठल, या पुढं. हे दादा या पुढे या, पुढे सरका, मागचे या पुढे या, पुढे या. बोला पुंडलिक वरदा,
माझ्या विनंतीला मान देऊन आपण पुढे आलात, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्याला धन्यवाद देतो. मी आपल्याला पुढं का बोलवलं त्याचं एकच कारण आहे, पुढं येऊन बसण्यासारखी एवढीच जागा आहे म्हणून पुढं बोलवलं. मला वाटतं एवढी जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं काय आहे सांगा. हे पुढे येऊन बसण्यासारखी जागा आहे. अजून एक सांगतो, मी तुम्हाला पाठीमागच्या लोकांना पुढं बोलवलं याचं कारण आहे, ऐका. विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठंही पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून अजूनही विनंती करतो मी तुम्हाला, ही रिकामी जी जागा आहे का ती भरून काढायची. ही रिकामी जागा, ही मधली जागा रिकामी पटकन भरून काढायची. तुम्ही सगळे हुशार आहात, शानी माणसं आहेत. रिकामी जागा आपल्या पुढे दिसते का नाही, चटकन पुढे सरकायचं. रिकामी जागा आहे ना, या लवकर खाली. बघा बरं आता किती चांगलं वाटलं. या पुढं, आपल्या पुढे रिकामी जागा राहूच द्यायची नाही, पटकन पुढे येऊन बसा. या हुशार आहे तर ऐका, थोडी रचना करा. उद्या जरा थोडी इकडे लाईट वगैरे जरा चांगली वाढवा. बोललोय मी, सगळे असे जवळ येऊन बसत चला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. 7 ते 9 आपली कीर्तनाची वेळ आहे आणि बरोबर 9 वाजता कीर्तन संपेल, त्यात काय वाद नाही. 9 वाजता अन्नदाते तयार आहेत, आपल्याला उत्कृष्ट भोजन द्यायला ते तयार आहे. 9ला जेवण करा आणि घरी जाऊन निवांत आराम करा. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. मला वाटतं हा अभंग पाठ नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि कदाचित हा अभंग एखाद्याच्या पाठच नसेल तर त्या व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार मुळीच नाही. सगळ्याच्या पाठ असणारा अभंग आहे. प्रत्येकाच्या जिभेवर दरवळणारी ही अक्षर आहेत. प्रत्येकाच्या कंठामध्ये गुंजारव करणारी ही अक्षर आहेत. वारकऱ्याच्या हृदयाचा ठाव घेतलेला हा अभंग आहे. वारकरी संप्रदायाची भजनाची साधना, कीर्तनाची साधना, हरिपाठाची साधना, काकड आरतीची साधना, कोणतीही वारकरी संप्रदायाची साधना असो, त्या साधनेची सुरुवात करणारा, प्रारंभ करणारा, आरंभाचा हा काय आहे, अभंग आहे. ऐका, लक्ष द्या. याचा अर्थ केवळ असा नाही हा अभंग फक्त सुरुवातीला घ्यायचा असतो आणि मोकळं व्हायचं असतं असा नाही. केवळ सुरुवातीला म्हणून टाकायचा असतो असा नाही. तुकोबारायाच्या मुखातली ही अक्षर आहेत आणि महाराजांच्या मुखातल्या प्रत्येक बाहेर पडलेल्या अक्षरात काय सामर्थ्य आहे. महाराजांचा केवढा आत्माभिमान आहे. महाराजांना किती प्रौढीनं महाराज सांगतात की माझ्या मुखातील बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरात माझा देव आहे, परमात्मा आहे. एका एका अक्षरात एका अक्षरात टाळी वाजवा. आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, टाळी वाजवा. टाळी टाळी. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. लक्ष द्या, तुकोबाराय सांगतात माझ्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरात माझा देव आहे, देव. ज्ञानोबारायची तर भाषा आहे ती अक्षरे. कोई वाजता रे दादा, कोई वाजा लागलं बघ. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका,
उजळलिया कृष्णे. ऐका, भगवान तुकोबारायाच्या मुखातून बाहेर पडलेली अक्षर, पुढे सांगू का, अक्षर आहेत, क्षर नाहीत. ऐका, लक्ष द्या. संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या अक्षरात एवढं सामर्थ्य का? त्याची उत्तर 2-3 देतो. पहिलं उत्तर देतो, संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या अक्षराच्या बुडाशी 3 गोष्टी आहेत. कोणत्या? पहिली गोष्ट आहे, परमात्म तत्वाचा त्यांना अनुभव आहे. दुसरी गोष्ट आहे, भगवत तत्वाचं त्यांच्या जीवनात अनुष्ठान आहे. आणि तिसरी गोष्ट, प्रत्यक्ष भगवंताचा त्यांच्या जीवनावर अनुग्रह आहे. ऐका, अनुग्रहातून, अनुष्ठानातून, अनुभवातून बाहेर पडलेला हा अनुवाद आहे. लक्ष द्या, संत महापुरुषांच्या जीवनात परमात्म तत्वाचं अनुष्ठान आहे. सतत सतत साधनापूर्वक, नियमपूर्वक, अभ्यासपूर्वक या साधनेचं त्यांच्या जीवनात सतत परिशीलन आहे. ज्या क्रियेनं आपल्या हृदयातली सात्विकता वाढते, ज्या क्रियेनं आपल्या हृदयातली मंगलता वाढते, ज्या क्रियेनं आपल्या मनाची पवित्रता वाढते, मनाला पवित्र, हृदयाला निर्मळ, सात्विक, मंगल बनवणारी जी क्रिया असते त्या क्रियेला अनुष्ठान म्हणतात. ऐका, आणि म्हणून अनुष्ठान जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच की काय, 11 दिवसावर, 10 दिवसावर भगवान रामललाच्या प्राकट्याचं, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा क्षण आलेला आहे. आणि म्हणून देशाच्या महामहिम पंतप्रधानांनी सुद्धा 11 दिवसाचं अनुष्ठान करण्याचं ठरवलंय आणि ते सुरू केलंय. मी का आपल्याशी बोलायला लागलो? अनुष्ठान पाहिजे. अनुष्ठानानं काय होतं? मंगलता, पवित्रता, सात्विकता, निर्मलता, अंतर्मुखता, एकाग्रता अधिकाधिक काय होत असते? वाढत असते. तुकोबारायाच्या जीवनात अनुष्ठान आहे. पुढे का, एकांती राहणे विठोसाठी हे अनुष्ठान आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, हे त्यांचं जीवन आहे. पुढे आहे अनुभव. अनुभव आहे. तुकोबाराय सांगतात, अनुभवाले अंगा ते या जगात देतसे. पुष्कळ प्रमाणात, वेळेमुळे पुढे चालतो. अनुभव आहे. आणि तिसरी गोष्ट काय आहे? प्रत्यक्ष देवाचा, भगवंताचा त्यांच्या जीवनावर काय आहे? अनुग्रह आहे. सत्य पांडुरंगे केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, निरसोनी संदेह बुद्धिभेद. टाळी वाजवा. संदेह बुद्धिभेद. सत्य पांडुरंगे केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद. बुद्धिभेद निरसोनी, संदेह निरसोनी, पांडुरंगे सत्य अनुग्रह केला. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला, जीव शिवा शेज रचिली आनंदे, आउटाविये पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला तुका. गोड अभंग आहे. 3 चरणाचा मुद्दा इतकाच आहे. पांडुरंगाचा काय आहे? अनुग्रह आहे. सखा कृपावंत वाचा त्याची, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. टाळी वाजवा.
अक्षरा वेगळा तुका हो निराळा हे पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसाद अक्षरा अक्षरा वेगळा तुका हो निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. थोडक्यात काय, सखा कृपावंत वाच्यात त्याची परमात्मा बोलवतो. जरा ऐका, संतांच्या मुखातून बाहेर पडलेली जी अक्षर आहेत तो देवाचा प्रसाद आहे, भगवंताची ती कृपा आहे, देवाचा अनुग्रह आहे. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, ऐका, व्यवस्थित ऐका. संतांचं वाङ्मय चिरकाल का 750 वर्ष होत आली, 450 वर्ष होत आली. आजही ज्ञानेश्वरी, आजही गाथा, आजही भागवत हे जशाच तसं आहे, बदल नाही होऊ शकला. ऐका, ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या अध्यायात बदल झाला का? बोला ना. नाही. एखाद्या श्लोकात बदल झाला का? नाही. एखाद्या श्लोकावरच्या एखाद्या ओवीत बदल झाला का? नाही. ओवी जाऊ द्या हो, ओवीतल्या क्रमात बदल झाला का? नाही झाला, नाही बदल होऊ शकला. जरा ऐका, ओवी नाही बदलली, एखादा शब्द बदलला का? नाही बदलला. शब्द सोडा, एखादा अक्षर बदललं का? नाही. जाऊ दे अक्षर, काना, मात्रा, वेलांटी, स्वर, अनुसार, उकार हे तरी बदलण्याची हिम्मत 700 वर्षात कोणात झाली का? शक्यच नाही. याचं कारण आहे, हे का बदललं नाही? तुम्ही जरा लक्ष देताय बघा, म्हणून बोलतो. शाळेचा जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम कोणी ठरवलेला असतो? पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळानं, शासनाचं ते मंडळ असतं, त्यांनी ठरवलेला असतो. आणि तो शाळेचा अभ्यासक्रम साधारणतः किती वर्षांनी बदलला जातो? अंदाजे शहाणी माणसं बोला. 10 वर्षांनी बदलला जातो. म्हणजे 10 वर्षांनी ते प्रमेय, ती सूत्र, ते काही सिद्धांत कालबाह्य होतात आणि ते कालानुरूप त्याच्यात काय करावं लागतो? बदल करावा लागतो. बरोबर? जरा चांगला आहे का? हा शाळेचा अभ्यासक्रम निवडणारं जे निवड मंडळ असतं, त्याच्यावर काम करणारे जे लोक असतात, त्यांना महिन्याला लाखो रुपयाची काय असते? पगार असते. आणि लाखो रुपयाची पगार घेऊन काम करणारे लोक, त्यांनी निवडलेला अभ्यास 10 वर्षांनी कालबाह्य होतो, बदलावा लागतो. तर मला नीट उत्तर द्या, 10 वर्षातून एकदा लाखो रुपये खर्च करून बनवलेला अभ्यासक्रम जर बदलावा लागत असेल तर 700 वर्षात ज्ञानेश्वरी किती वेळा बदलली पाहिजे? बोला, गणित सांगा. 10 वर्षात अभ्यासक्रम एकदा, मग ज्ञानेश्वरी 700 वर्षात किती वेळा? 70 वेळा. 70 वेळा. गाथा 350 वर्षात किती वेळा? म्हणा की 35 वेळा. ऐका, लक्ष द्या. झाला का बदल? बदल होऊ शकला नाही. नीट ऐका, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. हे का बदललं आणि याच्यात बदल का नाही, त्याचं उत्तर देतो. बुद्धीतून बाहेर पडलेलं वाङ्मय बदललं जातं, हृदयातून बाहेर पडलेलं वाङ्मय चिरकाल टिकतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मला आपल्या पुढे निवेदन इतकंच करायचंय, हृदयातून बाहेर पडलेलं हे वाङ्मय आहे, अनुभवातून बाहेर पडलेलं वाङ्मय आहे, अनुष्ठानातून, अनुग्रहातून बाहेर पडलेली ही अक्षर आहेत. अजून एक सांगतो, हे अक्षर चिरकाल का टिकली, का टिकतील? त्याचं कारण आहे, केवळ मनुष्याच्या बोलण्याला अर्थ नसतो. त्याचं जे बोलणं असतं का,
हे जर समाज मनावर परिणाम करणारं ठरावं असं वाटत असेल तर ते बोलणं गद्यात्मक न राहता थोडं पद्यात्मक झालं पाहिजे, काव्यात्मक झालं पाहिजे. आणि म्हणून माणसाच्या बोलण्यात त्या शब्दात काय असलं पाहिजे? काव्य असलं पाहिजे. लक्ष द्या, काय असलं पाहिजे? काव्य असलं पाहिजे. पण पुढे ऐका, काही लोक काव्यही करतात. ऐका ऐका, काही लोक काव्यात्मकही बोलतात, पण ते जे काव्य असतं ना त्याच्यात काही रस नसतो. काही लोक काव्य करतात, तुमचं गाव लातूर, लातूरची माणसं खूप चतुर, पण तुम्ही कोणाला होऊ नका फितूर. आता काय चव आहे बरं याच्यात? काही लोक आपली जिंदगी त्याच्यातच खलास करतात, टलाटन बला बलावण्यात. काय उपयोग आहे? आणि लोक त्यांना म्हणतात यमकाचार्य. आता काय कमाल! आता यमकात कुठं आचार्य असतो का संतोष बाबा? काय कमाल झाली, अवघड आहे. केवळ काव्यात्मक बोलू नका, त्या काव्यात काय असला पाहिजे? रस असला पाहिजे. ते काव्य रस भरीत असलं पाहिजे. ते काव्य असं निरस असलं पाहिजे, निरस नसलं पाहिजे. ऐका, काही लोक काव्यात्मक बोलतातही, पुढे सांगेन त्या काव्यामध्ये रसही असतो, परंतु तरीही ते काव्य चिरकाल टिकणार ठरत नाही. त्याचं कारण आहे त्या रसात्मक काव्याला परमतत्वाचा, भगवत तत्वाचा स्पर्श झालेला असला पाहिजे, आणि मग ते चिरकाल टिकतं. संतांचं वाङ्मय हे का चिरकाल टिकतं? त्याचं उत्तर देतो ज्ञानोबाराय बोलतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा अस. हे परमात्म तत्वाला स्पर्श करून बाहेर आलेली ही अक्षर आहेत. आणि असा अत्यंत गोड अभंग, आपल्या पाठ असलेला अभंग, पहिल्याच दिवशी तुम्हाला अधिक तकलीफ न व्हावी म्हणून असा सोपा साधा सरळ घेतलेला हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील आवड प्रगट करतात. काय प्रगट करतात? आवड. ऐका, लक्ष द्या. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात काय असते? आवड असते. आवड असते. नीट ऐका, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ऐका ऐका आवड आवड असावी का नसावी? बोला ना. असावी. आणि मी नसावी म्हटले ना तुम्ही थोडीच सोडून देणार आहे? असते असते, आवड असते. आता बघा, असा एकही मनुष्य, असा एकही जीव या विश्वात नाही की त्याच्या अंतःकरणात आवड नाही. सांगू का? एक शुद्ध निकळ चैतन्य ब्रह्म तत्व जर वजा केलं तर प्रत्येकाच्या अंतःकरणात काय आहे? आवड आहे. शबल ब्रह्मालाही आवड आहे, ईश्वरालाही आवड आहे, माया उपाधीने युक्त असणाऱ्या चैतन्यालाही आवड आहे. हे तिन्ही नावं एकाचीच आहेत, फक्त वाढवायला येतं. त्याला काय? लक्ष द्या. आपुलीच आवडी धरुनी खेळिया, आपापना ते व्याले रे, एकाकी नरमते बुधा, एकोहम बहुश्याम. मला अनेक व्हावं, एकले न कंटेची म्हणून या येणे. बस थोडक्यात काय, आवड देवाला सुद्धा आहे, आवड देवाला सुद्धा आहे. आणि आवडीसाठीच आपुलीच आवडी धरुनी खेळिया, आपापना ते व्याले रे, जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढिवले रे. थोडक्यात काय, देवाला सुद्धा आवड आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवाला प्रत्येकाच्या अंतःकरणात काय आहे? आवड आहे. कशाला लांबू? सोपं करतो. आता तुम्ही सगळे लोक इथं कीर्तनाला आले, बोला का? बोला काय? आवड आहे म्हणून, बरोबर ना? आता नीट उत्तर द्या. आणि मग जे कीर्तनाला आले नाहीत ते का आले नाहीत?
1001% उत्तर चुकलंय तुमचं आता हे ते कीर्तनाला जे आलेले नाहीत त्यांना आवडच नाही का कीर्तनाची नाही? कीर्तनाची नाही म्हणजे त्यांना काय आवड नाही का? हे सुद्धा टीव्हीच्या पुढे बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा हातात मोबाईल घेऊन मोबाईलचं पारायण त्यांचं चालू आहे ते घरी बसून. लक्षात आलं का तुमच्या? त्यांना आवड नाही असं नाही, फक्त कीर्तनाची नाही. ते अंदाज घेऊ लागलेत, पहिलाच दिवस आहे, कसं होतंय जरा बघूया, ह्या लांबून उद्या जाऊ, काय हरकत नाही. आणि मला खात्री आहे उद्या मंडपात बसायला जागा कमी पडेल, इतके लोक येतील, त्यात काय वाद नाही. लक्ष द्या. थोडक्यात आवड ही प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये असते. मग जरा ऐका, जर प्रत्येकालाच आवड आहे तर आजच्या कीर्तनात जगद्गुरु तुकोबारायांचीच आवड का सांगायची? त्याचं उत्तर आहे सर्वसाधारणपणे विशेष माणसाच्या आवडीचा विचार केला जातो का सामान्य माणसाच्या आवडीचा विचार केला जातो? लवकर बोला. विशेष माणसाच्या आवडीचा विचार केला जातो. गृहीत धरा, सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आपल्या गावामध्ये आले आणि त्याच कलेक्टर कचेरीत काम करणारा शिपाई सुद्धा त्यांच्या बरोबर आला. ऐका जरा ऐका. तर तुम्ही जेवायला काय करू म्हणून कोणाची आवड विचारणार? कलेक्टरची विचारणार का शिपायाची विचारणार? बोला. कलेक्टरची विचारणार. कशामुळे कलेक्टरचीच आवड विचारणार तुम्ही? त्याचं कारण तो विशेष आहे आणि शिपाई बोला की सामान्य. आणि आपलं ठरले विशेष माणसाचीच आवड विचारात घेतली जाते. अजून सोपं करतो, तुमच्या गावच्या सप्ताहामध्ये तुम्ही जेवायला काय करू, तुम्हाला काय आवडतं म्हणून कीर्तनकारांना विचारता का टाळकऱ्यांना विचारता? बोला. कीर्तनकाराला विचारता, कारण कीर्तनकार कसा आहे? विशेष. आणि टाळकरी असं म्हणू नका. या टाळकऱ्याच्या जीवावर तर बोवाचा धंदा चाललाय. तुम्ही यांना सामान्य म्हणू नका. ह्या उभा राहिलेल्या टाळकऱ्यांनी जर आत्ता ठरवलं टाळ ठेवून खाली बसायचं तर काय करावं लागेल? मला जय विठ्ठल करावं लागेल आणि काय करावं लागेल हे लक्षात ठेवा. म्हणून या महाराष्ट्रातला टाळकरी आणि या महाराष्ट्रातला शेतकरी जर एक झाला तर या जगातली कोणतीही क्रांती होऊ शकते. एवढं सामर्थ्य टाळकऱ्यात आहे आणि शेतकऱ्यात आहे. पण आता पुढचं वाक्य ऐका, हे एकत्र कधीच होत नाहीत, हे बी ध्यानात ठेवा. मी आपल्या पुढे काय सांगायला लागलो तर थोडक्यात दोन उदाहरणातून सिद्ध काय झालं? आवड कोणाची विचारात घेतली जाते? विशेष माणसाची आवड विचारात घेतली जाते. मग आता ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन कशात विशेष आहे तर त्याची उत्तर देतो. पहिली गोष्ट, तुकोबारायांचं जीवन तत्वज्ञानात विशेष आहे. मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लाडसी, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा. ऐका, काय तत्वज्ञानातली महाराजाची उंची आहे. अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा, टाळी वाजवा. टाळी वाजवा.
सांडिले कलेवर सांडिले अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. तत्वज्ञानामध्ये महाराजांचं जीवन विशेष. आता पुढे चला. वैराग्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको. महाराजांचं जीवन कळस आहे. जाई तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे म्हणजे कैसे? विश्वामित्रासारखे, पराशरासारखे, ब्रह्मदेवासारखे. या तैसे शब्दाने घ्यायचं बरं का, किंवा जे तुरुंगात आहेत त्यांच्यासारखे. आम्ही विष्णुदास तैसे न हो. वैराग्यात महाराजाचं जीवन काय आहे? विशेष. तत्वज्ञानात विशेष. आता राहिलं काय? भक्ती. भक्तीमध्ये तर केवढं विशेष हो. ऐका जरा ऐका. महाराज भजनासाठी कधी भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी घोराड्या डोंगरावर जायचे, कधी भंडाऱ्यावर जायचे. पण पुढे ऐका, महाराज भजनाला डोंगरावर जाताना सांगून जात नसायचे आज ह्या डोंगरावर निघालोय म्हणून. आम्हाला काय करावं लागतं? सांगून नाही, परवानगी काढून जावं लागतं. ऐका, महाराज काय हो, रमे ते मन क्रीडा करू असं महाराजांचं जीवन होतं. स्वयंपाक सकाळी उरकला की मातोश्री जिजाबाई महाराजांना जरी बोलत असल्या तरी महाराजांनी अन्न ग्रहण केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हत्या. ऐकताय का तुम्ही? हा, मग ठीक आहे, हे लक्षात ठेवा. असं होतं. भाकरीचं टोपलं डोक्यावरती घ्यायचं, देऊच्या बाहेर पडायचं आणि धनी स्वामी कोणत्या डोंगरावर गेले असतील कसं ओळखायचं? तीनही डोंगराला जिथून वाटा फुटतायत ना तिथं ते टोपलं खाली टेकवायचं आणि त्या तीनही वाटेला कान लावायचा. त्या दिवशी तुकोबाराय ज्या वाटेनं गेलेले असायचे, तुकोबारायांचा स्पर्श ज्या मातीला झालेला असायचा त्या मातीतून आवाज यायचा. मातीतून आवाज यायचा. काय बघा, मातीतून आवाज येत होता, तुमच्या तोंडातून सुद्धा आवाज येईना. किती फरक आहे. आणि मग ठरवायचं महाराज या डोंगरावर गेले आणि तिथं महाराज असायचे. मी का बोलतो? ज्यांच्या पायाचा स्पर्श झाल्यानंतर माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्यांची केवढी भक्ती असेल. कोई वाजते थोडं. केवढी भक्ती असेल त्यांची, लक्ष द्या. आणि म्हणून महाराजांचं जीवन भक्तीमध्ये सुद्धा कसं आहे? विशेष. थोडक्यात सांगू का? तत्वज्ञान हे महाराजांच्या जीवनाचं अधिष्ठान आहे. वैराग्य हा महाराजांच्या जीवनाचा कळस आहे आणि भक्ती हा महाराजांच्या जीवनातला प्राण आहे. प्राण. म्हणून भक्ती ज्ञानाने वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखीला. लक्ष द्या जरा. आपलं चाललंय विशेष माणसाच्याच आवडीचा विचार केला जातो. आणि आता विशेष कोण आहेत? तुकोबाराय. कशात? भक्तीत विशेष, तत्वज्ञानात विशेष, वैराग्यात विशेष. अजून सांगतो, संपूर्ण मृत्यू लोकात तुकोबाराय विशेष. कसे काय? एका वाक्यात बोलतो. लक्ष द्या पोरांनो, लक्ष द्या. एका वाक्यात सांगतो. ऐका ऐका ऐका. कसे? मृत्यू लोकातला, बोलू नका, मृत्यू लोकातला कायदा आहे. कायदा काय? मृत्यू लोकात जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागतं. हा काय कायदा आहे? तुकोबारायांनी तो कायदा तोडला आणि हेच शरीर घेऊन महाराज वैकुंठाला गेले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानवी देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. म्हणजे तुकोबारायाचं जीवन संपूर्ण मृत्यू लोकात विशेष झालं. आता अजून सांगतो. वैकुंठातला एक कायदा आहे.
काय? ज्या शरीराला घेऊन तुम्ही वैकुंठात जाताना तेच शरीर घेऊन पुन्हा वैकुंठातून खाली येता येत नाही. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा. काही चरित्रकाराने लिहिलंय 5 वेळा. आणि अजून किती जणांना तुकोबाराने भेट दिली असेल देव जाणे. तुकोबाराय वैकुंठातून हेच शरीर घेऊन 5 वेळा पुन्हा मृत्यू लोकात आले, 3 वेळा आले. म्हणजे तुकोबारायांनी वैकुंठातला सुद्धा कायदा तोडला. म्हणजे तुकोबारायाचं जीवन वैकुंठात सुद्धा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती. लक्ष द्या, लक्ष द्या. म्हणजे काय सिद्ध झालं? महाराजांचं जीवन वैकुंठात विशेष, मृत्यूलोकात विशेष, भक्ती ज्ञानात वैराग्यात विशेष. आणि आपलं काय ठरलं होतं? विशेष माणसाच्याच आवडीचा विचार केला जातो. हे बघा, अगदी अजून सोपं करू का? निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराची पत्रकार मुलाखत घेतात का पडलेल्या? बोला ना. निवडून आलेल्या. पडलेल्याची घेत नाहीत का? घेतात. पण ते मुलाखतीला उपलब्ध होत नाहीत, कारण ते अशा ठिकाणी पडलेले असतात, सापडतच नाहीत ना. लक्षात ठेवा. पत्रकार मुलाखत घ्या. तसं तुकोबारायाने काय मोठ्या माणसाची आवड विचारात घेतली जाते. हो, मोठ्या माणसाची आवड विचारात घेतली जाते. महाराजाचं जीवन सर्वच क्षेत्रात निवडून आलेलं जीवन. आणि म्हणून महाराजांना विचारले, महाराज तुम्ही एवढे मोठे, एवढे महान, मग सांगा बर, तुम्ही जर एवढे मोठे आहात, एवढे महान आहात, तर मग तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला काय आवडतं? असं साधकाने विचारल्यानंतर महाराजांनी आपली आवड शेवेला घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या टाळी वाजवा. टाळी वाजवा. बोला. टाळी टाळी. महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? महाराजांनी उत्तर दिलं, आवडे निरंतर हेची ध्यान. हेची ध्यान निरंतर आवडे. थोडं लक्ष द्या, जरा जाग व्हा. काय आहे? महाराजांना प्रश्न विचारला होता 1 आणि महाराजांनी उत्तर दिली 3. प्रश्न काय विचारला होता? काय आवडे. त्याचं उत्तर काय सांगायला पाहिजे होतं? ध्यान आवडे. ध्यान म्हणजे भगवंताचं रूप. आवडे, विषय संपत होता. पण महाराजांनी काय आवडे हेही सांगितलं, किती आवडे हेही सांगितलं, आणि त्याच्याशिवाय दुसरं काय आवडत नाही हेही सांगितलं. 2 शब्द मध्ये जास्त घातले महाराजांनी.
कोणते? निरंतर आणि हेची, हे दोन शब्द जास्त घातले. जरा ऐका, का बरं हे निरंतर आणि हेची हे शब्द का टाकले? त्याचं कारण आहे, त्याशिवाय कीर्तन वाढवता येत नाही. लक्ष द्या, हेची आणि निरंतर हे महाराजांनी आपल्या आवडीला लावलेलं विशेषण आहे. काय विशेषण? ए बाळ, विशेषण कशाला म्हणतात रे? काय अवघडच गणित आहे कडे. अरे शाळेत जातो का नाही तू? कितवीला जातो? 6वीला जातो. सांग ना, विशेषण कशाला म्हणतात? वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. अभिनंदन, अभिनंदन, धन्यवाद, धन्यवाद तुम्हाला. वा, काय त्याचं कारण आहे, नाही मोबाईल मध्ये जास्त वेळ यांचा जातोय, त्यांचा नाही ना जात, हे लक्षात ठेवा. वा, तर आता उत्तर बरोबर आले, त्यामुळे मी काही अधिक वाढवत नाही. मग नाम कशाला म्हणतात, क्रियापद कशाला म्हणतात, सर्वनाम कशाला म्हणतात, वाढवत नाही. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण. मग क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय असतं काय? आहे ना? अरे वा, ठीक आहे. म्हणजे अजून तरी शाळेत शिकवलं जाते, चांगली गोष्ट आहे. मुद्दा माझा इतकाच आहे, तर विशेषण दिलंय हेची आणि निरंतर. नीट आहे का? एका एका गोष्टीचा विचार करू. महाराजांनी सांगितलंय हेची ध्यान आवडे, याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आपल्या आवडीच्या विषयाची एकनिष्ठता या हेची शब्दाने प्रगट केली. आमचं असं नसतं महाराज, आम्हाला हे बी आवडते आणि आम्हाला ते बी आवडत. त्यांना म्हणलं असं कसं काय, असं कसं काय? ऐका ऐका, लक्ष द्या रे दादानो, इकडे बघा, पोरांनो माझ्याकडे बघा, बघा बघा. आम्हाला कसं आहे बघा, आमचं हे बी आवडतं. जी माणसं सप्ताहात कीर्तन करायच्या तारखा घेणं, पत्रिका छापणं, मंडप टाकणं, नियोजन करणं, आता आम्ही फिरतो ना, तीच माणसं गावच्या जत्रेत तमाशा ठरवताना दिसतात आम्हाला. मी त्यांना म्हणलं, राव तुम्ही इकडे बी कसं काय? ते म्हणले नाही महाराज, आम्ही दोन्हीकडे बी चालतो. काय कमाल आहे. हे असं नसलं पाहिजे, असं नसलं. हेची याच्याशिवाय दुसरं एक विधानी न धरू, न संडू हे वाट सापडली. आम्हा भाविकाची जाती एक विधजी श्रीपती. लक्ष द्या, प्राण गेला तरी 72, पण आपण आपल्या साधनेपासून, उपासनेपासून, तत्वापासून कधीही दूर जाऊ नये. लक्षात ठेवा, हेची ध्यान आवडे, याच्याशिवाय दुसरं काय? काय ज्ञानोबाराने गोड गोड वर्णन केलंय. ज्ञानोबाराय सांगतात, लोक वार बदलला की देव बदलतात. वार बदलला की देव बदलतात. तुम्हाला वेळ मिळली तर घरी जाऊन आता वाचा ज्ञानेश्वरी, फार फार गोड गोड. पाटी सोमवार पावे, मग बेलेसी लिंगा धावे, चौथ मोठ किव आहे तो गणेशाचाची होय, तुझाची दुर्गे. अशी अवस्था आहे. थोडक्यात काय, वार बदलला की देव बदलला. हे कामाचं नाही देवा, हे लक्षात ठेवा. निष्ठा असली पाहिजे. निष्ठा काय झालं बघा, आता या निष्ठा शब्दातून लोक निसटले आणि निष्ठेतून निसटलेलेच निष्ठावंत ठरले, पात्र ठरले. नाही का समजत? म्हणजे जाऊ दे, लय उघड करीत नाही. परवा दिवशी पात्र ठरले ना. माझा मुद्दा इतकाच आहे, निष्ठा फार महत्वाची आहे. जाऊ दे, आता रामायणातलीच आवडीची माणसं आहेत, रामायणातलं सांगतो माहिती दे तुम्हाला. ते गंधमादन, कुंभकर्णाचं आणि वानराचं युद्ध सुरू होतं. कुंभकर्णाने एक वानर पकडलं, त्याच्या शरीराचा सुगंध येत होता. ते नाकाशी लावलं. अरे म्हणे, तुझ्या शरीराचा सुगंध येतोय. म्हणे हो. काय तुझं नाव? म्हणे गंधमादन. ठीक आहे. आणि मग तो कुंभकर्ण म्हणतोय, तुझ्या जर शरीराचा इतका सुगंध छान येतो तर मग मी तुला जीवदान देतो, मी तुला सोडून देतो. ते म्हटलं दे सोडून. कुंभकर्ण म्हटलं असं नाही काय, सोडतो मी,
फक्त तो असं म्हणायचं, आतापर्यंत मी रामाचा होतो, पण इथून पुढं मी रावणाचा झालो. त्याने सांगितलं, मी काही 21व्या शतकातला पुढारी नाही बाबा. काय महाराज, अलीकडे लोक इतके बदलतात. अरे राम 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 राम, इतके बदलतात विचारूच नका. किती बदल किती बदल किती. माझी परवा एक जणाची भेट झाली. चांगला माझा त्यांचा संबंध, जिव्हाळ्याचे चांगले संबंध. राजकीय क्षेत्रामध्ये ते लोक काम करतात. नेहमी त्यांच्या घरी जाणं येणं माझं. एके दिवशी ते सद्ग्रस्त घरी नसताना मी त्यांच्या घरी गेलो. ते घरी नव्हते, मला माहित नव्हतं, पण मी गेलो. जेवण वगैरे झालं आणि मग मी त्यांच्या सौभाग्यवतीनं विचारलं. ऐकताय का तुम्ही? मी त्यांच्या सौभाग्यवतीनं विचारलं, म्हटलं तुमच्या मालकाच्या विषयी तुमचं काय मत आहे? ऐका, तिने उत्तर काय दिलं? तिने उत्तर दिलं, खरं सांगू? म्हणलं खरंच सांगा, मी नाही कोणाला सांगणार. म्हणलं खरंच सांगते, मी त्यांची आभारी आहे. अरे मला तर धक्काच बसला. आता मालकीनीनं मालकाचा आभार मानायचं काय कारण? आभार कोणी मानलं पाहिजे? आमच्यासारख्याने आभार मानावं. आमच्या दिंडीला ते पंगत देतात, सप्त्याला चांगली दिनगी देतात, बरोबर आहे की नाही? आभार आम्ही मानायला पाहिजे. अहो तुम्ही तर हक्काचे अर्धांगिने, तुम्ही आभार मानायचं काय कारण? तेव्हा तिनं स्पष्टीकरण खूप चांगलं दिलं. त्या म्हणाल्या, महाराज आभार नाही मानू तर काय करू? म्हणलं काय झालं? खरं झालं. तिने सांगितलं, म्हणले महाराज मी खरंच त्यांचे आभारी आहे. का बरं? त्या म्हणाल्या, महाराज 7 वर्षात त्याने आतापर्यंत 5 पक्ष बदलले, पण अजून मला बदललं नाही. मी त्यांचे आभारी. हे अवघडच गणित आहे सांगा. इतके बदलतात माणसं, इतकी बदलतात. थोडं काहीतरी निष्ठा असली पाहिजे, कुठंतरी स्थिर असलं पाहिजे. ऐका, म्हणजे हे काय तसंच एवढं मनावर घेऊ नका तुम्ही. मुद्दा माझा इतकाच आहे, निष्ठा पाहिजे. बदलतात लोक, बदलतात. गंधमादनानं सांगितलं नाही बदलणार, मग कुंभकर्णानं सांगितलं मी तुला मारणार. गंधमादनानं सांगितलं मार. कुंभकर्ण म्हणतोय, अरे कशाला मरतो? अरे ये आमच्याकडे, तुला एखादं महामंडळ देतो. त्याने सांगितलं नाही नाही, असा मेलो तरी चालेल. कुंभकर्ण म्हणतोय, अरे कशाला? नाही. त्याने उत्तर दिले गंधमादनानं, काय? अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण्यात मला आनंद आहे. याला निष्ठा म्हणतात. ही निष्ठा असणं फार गरजेचं आहे. तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकताय म्हणून आता मी पुढचं वाक्य बोलणार आहे. नीट कीर्तन ऐका. आता मी गंधमादनाचं उदाहरण सांगितलंय, बरोबर? ही घटना कधीची आहे? त्रेतायुगातली, बरोबर? त्रेतायुगातल्या घडलेल्या घटनेचं मी उदाहरण तुमच्या पुढे मांडलंय. तुम्ही माझ्या समोर येऊन बसलेला आहात, तरी मी तुमचं नाव घेतलेलं नाही. आणि गंधमादनाचं नाव घेतलंय. का नाव घेतलं? एका सोप्या वाक्यात उत्तर देतो, बदललं नाही म्हणून. ते जर वानर त्या वेळेला बदललंच असतं तर मला आता उदाहरणाला हे नाव घेता आलं असतं का? मायबाप, तुमचं सुद्धा नाव इतिहासात चिरकाल टिकून राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहा. प्राण गेला तरी चालेल, पण संप्रदायाची तत्व सोडू नका. ही माझी तुम्हाला कळकळीची प्रेमाची विनंती आहे. का बोललो मी? हेची ध्यान आवडे, याच्याशिवाय दुसरं आवडत नाही. अलीकडे लय अवघड झालो. लोक म्हणतात नाही महाराज आम्ही सध्या ते सोडलं बरं काय. मग कुठं असतो? आम्ही इकडं असतो म्हणे. आता आमचं प्रत्येक काय बुधवारी असतं का काय कुठल्या वारी असतं आपल्याला माहित नाही, म्हणजे इकडं असतो. मी त्यांना पुन्हा विचारलं तिकडं का बरं? लय बहादूर लोक आहे. काय उत्तर देतात माहितीये का? नाही पण म्हणले महाराज सगळं सारखंच आहे की. सगळं सारखंच आहे. मग मी म्हणलं जर गड्या सगळं सारखंच आहे तर आमचंच काय दुखत होतं का? मग नाही, सगळं सारखं आहे तर हे पहिलं सोडलं कशाला? मग आहे ना सगळं सारखं, मग हे पहिलं सोडून कशाला तिकडं जातोच? मग लक्षात ठेवा, नीट कीर्तन ऐका. वारकरी संप्रदाय हे भवसिंधूतून भव
सागरातून तरून जाणारं जहाज आहे. या जहाजावर बसलेले अनेक पक्षी आहेत. कधीतरी त्या पक्ष्यांना असं वाटतं समुद्रामध्ये लाटा येतात. काय येतात? लाटा येतात. अशी एखादी लाट येते. ती लाट पाहिली की त्या पक्ष्यांना वाटतं हे बी जहाजच दिसतंय, हे बी जहाजच दिसतंय. ऐकता का तुम्ही? मग ती काय बुधवारची लाट असेल नाहीतर काय गुरुवारची असेल काय मला माहिती नाही. अशी लाट येते आणि मग ह्या वारकरी संप्रदाय याच जहाजातले पक्षी उडी मारतात आणि त्यांना वाटतं या जहाजावर जाऊन बसतात आणि टेकलं की बोंबल ध्यानात येतं अरे ही तर लाट आहे, आता बुडान मरा, आता काय उपयोग आहे. म्हणून ध्यानात ठेवा, लाट कायमची नसते. ती लाट असते, ती तात्पुरती असते, ती नष्ट होणारी असते. वारकरी संप्रदायाचं जहाज तुम्हाला भवसिंधूतून संसार सागरातून कायमचं बाजूला काढू शकतं. तेव्हा या जहाजावरून उड्या हाणू नका आणि लाटात जाऊन बसू नका, बुडून मराल. हे नुमगे खरे बुडाल. हे लक्षात ठेवा. तुकोबारायचं बोलणं आहे. मी का बोललो? हेची ध्यान आवडे, याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. केवढी निष्ठा आहे, केवढी निष्ठा आहे महाराज. हेची ध्यान आवडे. अशी आवड असली पाहिजे. दुसरं काय आवडता कामा नये. आणि दुसरा एक पुन्हा शब्द दिलाय कोणता? निरंतर आवडे. आता पुढे सांगतो. आमची आवड निरंतर नसते. आमची आवड निरंतर नसते, तात्पुरती असते आमची आवड. आषाढ महिना संपत यावा, आषाढ महिना संपत आलेला असावा, 2-4 दिवसांनी श्रावण महिना सुरू होत असावा आणि मग तो सद्ग्रस्त ते पोथी वाचणार सांगणार लोक आहेत ना, त्यांची भेट घेतो आणि म्हणतो महाराज बुवा काय आता परवा श्रावण सुरू होतोय. म्हणले मग आपल्या घरी ती ग्रंथ लावायचा. म्हणलं म्हणे कोणता ग्रंथ? नवनाथ झालाय, भक्ती विजय झालाय, राम विजय झालाय, हरिविजय झालाय. मग यांचं ठरतं पांडव प्रताप लावायचा ठरतो. काय? कोणता? पांडव प्रताप. ऐका, लक्ष द्या. पण मग ते वाचणार सांगणार सांगतात 64 अध्यायाचा आहे बरं का. 64 अध्यायाचा म्हणलं की याचा बीपी वाढतो. तो म्हणतो बापरे, आणि मग महिन्यात कसं काय संपायचं? तो म्हणतो मग असं करा, 2-2 अध्यायानं घ्या पण मला आपला अमावस्याला मोकळं करा. तुमच्या ध्यानात काय येते का नाही? वर्षाचे एकूण महिने किती? 12. त्याच्यातला हा 72 एक महिना काय करतो? पांडव प्रताप. राहिलेले 11 महिने दुर्योधन प्रताप करायला मोकळं. ही काय पद्धत आहे हो महाराज? संतोष महाराज श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात. नाही कळलं? श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात. त्यांना माणसाचा आकार येतो. ते सहज महाराज आमचं श्रावणात सगळं बंद असतं बरं का. मी म्हणतो या महिन्याचे खरे उपकार आहेत समाजावर. स्वाभाविकपणे काही लोक तो महिना कडक पाळतात चांगला. आता त्याची कसर ते नंतर पुढच्या महिन्यात भरून काढतात, तो भाग सोडून द्या. लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. म्हणजे याचा परमार्थ किती? श्रावण महिन्यापुरता. पुन्हा याचं झालं चालू म्हणजे हंगामी तो कायमचा नाही. ऐका, आणि म्हणून निरंतर आवड असली पाहिजे. कशी असली पाहिजे? निरंतर. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण नकळे दिवस की राती, अखंड लागलीशी ज्योती, आनंद लहरीची गते वर्णुमी किते तया सुखा, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे. लक्ष द्या. आपण अखंड चिंतन विठोबाचे आवडे निरंतर अखंड आवड असली पाहिजे, निरंतर असली पाहिजे. आपली आवड अशी नसते हो. आपलं सांगू का? आपली आवड अशी असते, देश बदलला की आपली आवड बदलते. वस्तू बदलली आपली आवड बदलते. पुढे का? परिस्थिती बदलली आपली आवड बदलते. वय बदललं
आपली आवड बदलते. झालं, एवढं सांगतो थांबतो, लक्ष द्या. आपलं असं आहे बघा, देश बदलला की आपली आवड बदलते. कधीही पंढरपूरला न जाणारी 10-12 माणसं पंढरपूरला गेली, दर्शन रांगेत उभं राहिली, 13 तास उभं राहिली, पाणी पेले नाहीत, खाली बसले नाहीत, पंढरीरायाचं दर्शन घेतलं, बाहेर आले, गाडीत बसले, गाडी निघाली, 3 सडकीच्या आपले नाही का ते चौफुली त्रिफुली तिथं आले आणि त्याच्या पुढं आले की ड्रायव्हरला म्हणायला लागले, घे धाब्यावर. म्हणलं धाब्यावर हो, अरे म्हणलं मग पाणी प्यायला तयार नव्हते तिथं 11-13 तास. अरे झालं पंढरपुरातलं पंढरपुरात, आता काय बोलो नीट आहे का. पंढरपुरातली आवड काय झाली आता बदलली, देश बदलला, आवड बदलली. कधी कधी असं असतं आपलं, वस्तू बदलली की आवड बदलते. काय करायचं महाराज जेवायला, काही नाही, बेसन भाकरी करा, बेसन भाकरी करा. भाकरी केली गरम गरम, बेसन वाढलं, महाराज जेवायला लागले. एक भाकर खात आली होती, तेवढ्यात घरातल्या त्या मालकिनीने काय केलं, एक पंचपक्वान्नाचं ताट समोर आणून ठेवलं. छान तूप लावून केलेली चपाती, मसाले भात, एका वाटीत गुलाबजामन, शेजारच्या वाटीत श्रीखंड, थोडा इकडच्या बाजूला आम्रखंड, इकडून थोडीशी जिलेबी, थोडा म्हैसूर पाक, असं ते 2-4 अशा भाज्या. सुटलं काय, पाणी सुटलं काय तोंडाला तुमच्या. ते सगळं ताट महाराजांनी बघितलं आणि महाराजांनी काय केलं, ते बेसन भाकरीचं ताट हळूच बाजूला सारलं आणि ते ताट असं जवळ वडायला लागले. नेमकं घर मालक समोरच होते. म्हणले महाराज म्हणले होते की तुम्ही बेसन भाकरी आवडते म्हणून, हे कशाला वडायला लागले. नाही नाही म्हणले, बेसन भाकरीच आवडते, पण आता हे समोर आलं, याचा अपमान कसा करू. आता अपमान कसा करू का खाऊ वाटायला लागलं, खाऊ वाटायला लागलं. आवड काय झाली बदलली. उत्तम भोग समोर आला की कनिष्ठ भोग वृत्तीतून वजा जातो. वस्तू बदलली, आवड बदलली. त्याला 2 गोष्टी. तिसरी गोष्ट सांगतो, परिस्थिती बदलली, आवड बदलते. हालाकीची परिस्थिती, रोज लोकांच्यात जाऊन मजुरी करायची, तेव्हा संध्याकाळी धान्य आणायचं, मग दळायचं, मग निवडायचं, दळायचं, मग जेवायचं. बेकार हो, मजुराची परिस्थिती भयानक हो, वाईट परिस्थिती. मजुराची परिस्थिती वाईट आहे, बेकार, चांगली नाही. मला वाटतं तुम्हाला जरा वाईट वाटायला लागलं का. सध्या माझं सांगणं चुकलंय का. मजुराची परिस्थिती वाईट म्हणा लागलो, हे जरा चुकलंय का माझं सध्या. हे जरा चुकलेवणी दिसायला लागले. पूर्वीच तसं होतं, आता नाही तसं राहिलेलं. आता नाही, आता कसं झालंय सांगू का. आता शेत खाल्लं मजुरांनी, शेत खाल्लं मजुरांनी, मालक खाल्ली गड्यानी. शेत खाल्लं मजुरांनी, मालक खाल्ली गड्यानी, देश खाल्ला. बरं झालं, बरं झालं, चांगली गोष्ट झाली. बघा बघा किती गोड उत्तर देताय तुम्ही. शेत खाल्लं मजुरांनी, मालक खाल्ली गड्याने, देश खाल्ला पुढाऱ्याने. आणि अजून एक आहे पुढचं बी, पण थोडं आपल्या अंगलट येणार आहे. सांगू काय. हा काय झालं, काय काय बोला बोला, काहीतरी म्हणले, काय ऐकलंच नाही. सांगतो पुढचं. शेत खाल्लं मजुरांनी, मालक खाल्ली गड्यानी, देश खाल्ला पुढाऱ्यानी, भाविक खाल्लं बुवानी. आपल्या अंगलट होतं ते, म्हणून म्हणलं जरा इकडे तोंड घेतलं. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळलं मागं काय, चांगली गोष्ट आहे. माझ्या मुद्द्याकडे जरा लक्ष द्या. पूर्वीची परिस्थिती वाईट, आणि मग लोक रोजगार हमीवर कामाला जायचं बिचाऱ्यानं, पण तेवढ्यातून त्यांनी रोज 2 रुपये असं माग टाकून 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 500 रुपये साठवले. आणि 500 रुपयाची एक ॲटलासची सायकल घेतली. होत्या बघा ॲटलासच्या सायकली, ॲटलासची सायकल घेतली
आणि मग काय त्याचं बिचाऱ्याची आवड त्या सायकलीची, काय प्रेम. त्यानं ते दोन्ही हँडेल आहेत ना, त्याला ते असं झिरमाळ्या काय म्हणतात, गोंड असं झुरमुळ्या असं बांधलेलं. ते पुढं अशी घंटी क्रिंग क्रिंग वाजायची घंटी. ते पुढं उजेड दिसावा म्हणून अंधारात ते काय असे लाईट डायरेना म्हणतात ते असं लावलेलं आहे ना. ते पाठीमागचं चाक असतं का, चाक, त्याच्यावरचा तो पत्रा, त्या पत्र्याला पाठीमाग इतभर लोंबत कातड असं बांधलेलं. त्याच्यावर त्यानं हा बरोबर, आणि त्याच्यावर त्यानं लिहिलेलं सायकल सोडून बोला. आवड आहे हो बिचाऱ्याची. दिवसातून 3 वेळा त्यानं सायकल पुसायची. हो, आवडीचा विषय. कष्टानं प्रपंच केला, लहानाची मुलं मोठी केली, मुलं चांगली शिकवली, एक डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, एक वकील झाला. आणि मग काय पैशाला कमी आहे, बघता बघता 3-3.5 कोटीचा बंगला बांधला, 47 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली. बंगल्या पुढे गाडी उभा आहे. जागेत का तुम्ही? आहेत ना. मग आता मला उत्तर द्या, अशा वेळेला तो मनुष्य सायकल दिवसातून किती वेळा पुशीत असेल? कशाला पुसतोय सायकल आता? एवढा मोठा बंगला, फॉर्च्युनर गाडी, आता कशाला सायकल पुसतो? म्हणजे काय झालं, आवड बदलली. कशामुळे बदलली? परिस्थिती बदलली, आवड बदलली. मागच्या उदाहरणात वस्तू बदलली, आवड बदलली. त्याच्या मागच्या उदाहरणात देश बदलला, आवड बदलली. आणि आता पुढचं मी शेवटचं उदाहरण सांगतो. वय बदललं, आवड बदलते. ऐका, लक्ष द्या. 1-2-2.5 वर्षाचं मुलगं, 2.5 वर्षाचं असेल साधारणतः, 2.5-3 वर्षाचं. ऐका, लक्ष द्या. रडायला लागलं, थापटलं थोपटलं, राहीच ना. हिंडवलं फिरवलं, राहीच ना. चॉकलेट गोळ्या बिस्किट दिल्या, राहीच ना. काय केलं ना, राहीना. 1.5 तास ते पोरगं रडत होतं. किती वर्षाचं? 2.5 वर्षाचं. काय करावं पोरगं राहीना. शेवटी बाप पळत दुकानात गेला आणि दुकानातली एक बाहुली आणली, 10 रुपयाची बाहुली आणली आणि त्याच्या हातात दिली. ए दादा, अरे ऐका ना, थोडं झालं, 2-5 मिनिटं झालं, स्वयंपाक झालाय, आता थोडं लक्ष द्या. ऐका, ते 10 रुपयाची काय केली, बाहुली आणली आणि त्याच्या हातात दिली आणि बसलं खेळत. ते पोरग 2-2.5 वर्षाचं बसलं खेळत. हळू 5 वर्षाचं झालं, बरं जाऊ दे, 6 वर्षाचं झालं, पहिलीत गेलं. ते आता पहिलीच्या बी अगोदर लय आहे काय धाकट, काय शिशुगटन काय आहे ना, शिशू करायचं कळत नाही, ते शिशुगट वगैरे असं ते आहे सगळं सांगतो. 6 वर्षाचं झालं, पहिलीला गेलं. 16 वर्षाचं झालं, 10वी पास झालं. 18 वर्षाचं झालं, 12वी पास झालं. 12वीला 80% मार्क पडली, DED ला नंबर लागला. 21 वर्षाचं झालं, DED पूर्ण झालं, DED ला चांगली मार्क पडली. 22व्या वर्षी शिक्षण सेवकच म्हणायचं का, सुरुवातीची 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून लागलं, शाळा मास्तर म्हणून लागलं. 22, 23, 24 3 वर्षाचा शिक्षण सेवक हा कालखंड संपला. वयवर्ष 25. मूळ पगार 37,000 आणि ते वाढीव भत्ता वेतन मिळून ते 53,000. महिन्याला 53,000 पगार. शिक्षक पोरगा 25 वर्षाचं वय, रविवारचा दिवस, दुपारच्या 12 वाजलेल्या आणि लागलं ना रडायला लागला. काही केलं ना थांबाना. आई विचारते काय झालं, रडायला सांगायला तयार नाही, रडणं चालूच आहे. भाऊ विचारतो काय झालं, रडायला सांगायला तयार नाही, रडणं चालूच आहे. मित्र विचारतात काय झालं, रडायला सांगायला तयार नाही, रडणं चालूच आहे. बहीण विचारते काय झालं, रडायला सांगायला तयार नाही, रडणं चालूच आहे. बरं जाऊ द्या, येड आहे म्हणून सोडून द्यावं तर येड बी नाही. शिक्षक आहे, 25 वर्ष वय आहे, 53,000 पगार आहे, सोडून तरी कसं द्यायचं? काही केलं ना राहीना. 1.5-2 तास झालं त्याचं रडणं चालूच आहे. बापाच्या एकदम ध्यानात आलं, 2.5 वर्षाचा असताना असंच रडलं होतं. बाप धावत गेला, दुकानात गेला, एक बाहुली आणली. त्यावेळेस
त्यावेळेस त्यानं 10 रुपयाची बाहुली आणली होती, पण आता मोठं झालंय म्हणून त्याने 100 रुपयाची बाहुली आणली, त्याच्या हातात दिली आणि बाहुली हातात दिल्या दिल्या ते रडायचं थांबलं नाही. आणि मग कशासाठी रडत होत? बाहुलीसाठीच रडत होत. समजलं नाही तुम्हाला? समजलं ना? समजलं ना कशासाठी रडत होत? बाहुलीसाठी. कोणत्या? जाऊ द्या. अजून तुम्ही बाहुलीसाठी रडत नाहीत, ही भाग्याची गोष्ट आहे, चांगली गोष्ट असू द्या. मला वाटतं कळलंय आता, हे जाणकार लोकांना कळलंय. माझा मुद्दा संपलाय. नीट ऐका. इथं काय ठरलं? वय बदललं, आवड बदलली. तुकोबाराय सांगतात आमची आवड देशाने, वस्तूने, परिस्थितीने अथवा वयाने बदलत नाही. आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज आम्हाला इथपर्यंत कीर्तन कळलं. काय आवडे? ध्यान म्हणजे भगवंताचं रूप आवडे हे कळलं. किती आवडे? निरंतर आवडे हे कळलं. दुसरं काय आवडतंय का? नाही, तेच आवडे हेची आवडे हे कळलं. फक्त आता मला एवढंच सांगा, तुम्हाला जे भगवंताचं ध्यान म्हणजे रूप आवडतंय ना, ते ध्यान कसं आहे एवढंच आम्हाला सांगा. महाराजांनी याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. सुंदर ते टाळी वाजवा. तुळसी हार तुळसी हार काचे पितांबर. तुळसी हार काचे पितांबर. विठोबार कुमारी विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. बार कुमारी. बार सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला आवडणार ध्यान म्हणजे भगवंताचं रूप कसं आहे महाराज त्याचं उत्तर देतात. ते सुंदर आहे. ते किती सुंदर आहे हा विचार आणि राहिलेल्या चरणाचा विचार पुन्हा कधी आपली भेट झाली तर नंतर करण्याचा प्रयत्न करू. आपली वेळ संपलेली आहे.
परमात्मा अत्यंत सुंदर आहे, पुष्कळ प्रमाण आहेत. ऐका, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाला बा पुढे रे कोणीकडे इंद्रचंद्र. ऐका, परमात्मा अत्यंत सुंदर आहे हो. आणि म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य अप्रतिम आहे. परमात्मा सुंदर आहे. सुंदर पाहता रूप पाहता डोळसो, सुंदर पाहता गोपवेशो, महिमा वर्णिता महेशो, जेने मस्तकी वंदिला. पुष्कळ विचार आहे. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, किती परमात्मा सुंदर आहे. एक मिनिटात सांगतो, देव किती सुंदर आहे. कल्पना करा, देव किती सुंदर आहे. काय झालं होतं, दमयंती ऐका 1-2 मिनिटं ऐका. दमयंती नल नावाच्या राजाला द्यायची ठरली होती, पण दमयंती आपल्याला मिळावी असं स्वर्गातील देवांना वाटलं. इंद्र, चंद्र, कुबेर, अग्नी अशा देवांना वाटलं. आणि म्हणून त्या 4 देवांनी काय केलं, डुप्लिकेट नळाचं रूप धारण केलं. नळाचं म्हणजे पाण्याचा नळ नव्हे बरं का, नळ नावाचा राजा, त्याचं डुप्लिकेट रूप धारण केलं. आता एकूण नळ किती झाले, 5. आणि काय असतं महाराज, ओरिजिनल पेक्षा बऱ्याच वेळेला डुप्लिकेटच जास्त चमकतं. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असं आहे ते. असं ठळक दिसतं, जास्त चमकून दिसतं. लक्षात घ्या. ऐका जरा, मागची मुलं थांबा रे 1-2 मिनिटं. बोलू नका बाळांनो. थाला आता जेवण झालंय, तयार झालंय. लक्ष द्या. ऐका. अरे ते तिथले माणसं आहेत, त्यांना ते पोरं बोलतात तिथं, ते 2-4 ते शेजारच्या माणसाने ते त्यांना गप्प बसवा ना. तुम्ही जवळची माणसं ऐकताय तरी काय बोलत नाही त्यांना. ते मोटरसायकल बशी उभा राहिलेले 2-4 पोरं. लक्ष द्या. ऐका जरा, शिस्त ठेवा. तर काय सांगत होत, कीर्तन. हा, नळ. तर ते 5 कीर्तन सांगत होतो. 5 नळ. आता कुणाला माळ घालायची फार अवघड असतं. आणि मग त्या दमयंतीच्या कानात जाऊन सांगण्यात आलं, हे बघ, ज्यांचे पाय जमिनीला टेकलेले नसतात, ज्यांच्या पापण्याची उघडझाप होत नाही, ज्यांच्या बगलेमध्ये घाम येत नाही, अंगाला घाम येत नाही, आणि ज्यांच्या शरीराची सावली पडत नाही, ठरवायचं ते देव आहे. आणि मग तिनं निहाळलं तर फक्त एका जणाची सावली पडली होती. आणि मग ठरवलं ओरिजिनल नळ हा आहे. आणि मग तिनं खऱ्या नळाला काय केली, माळ घातली. देव नाराज झाले, देव निघून गेले. मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. स्वर्गातील देवांना दमयंती आपल्याला मिळावी असं का वाटलं, त्याचं कारण सांगतो. ती रूपाने अत्यंत सुंदर होती. पुढे बोलतो जरा ऐका. तिला एवढं सौंदर्य का आलं होतं, तर ऐका. ब्रह्मदेवानं दमयंतीला बनवत असताना, तिचा चेहरा बनवत असताना ब्रह्मदेवानं काय केलं होतं, चंद्रावरची मुठभर माती घेतली होती. ती चांद्रयान 3 पाठवलं होतं ना, ते चंद्रावरची मुठभर माती घेतली होती आणि दमयंतीच्या चेहऱ्यात टाकली होती. आणि म्हणून दमयंतीचा चेहरा इतका सुंदर बनला होता की त्या चेहऱ्यानं स्वर्गातील देवाला वेळ लावलं. वेळ संपलंय कीर्तन. शेजाऱ्याला जाग करा आणि ऐका आता हे पुढचं वाक्य. ऐका. चंद्रावरच्या मुठभर मातीनं बनलेला चेहरा इतका सुंदर होता की त्या चेहऱ्यानं स्वर्गातील देवाला काय लावलं, वेळ लावलं. तर मग आता ऐका. मुठभर मातीनं बनलेला चेहरा जर इतका सुंदर होतो, तर असे कोट्यावधी चंद्र ज्याच्या कपाळावर विराजमान आहे, तो भगवान किती सुंदर असेल. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. ऐका. मुकुट माता कोटी सूर्याचा झल्लार. तुकोबरायाचं चरण आहे. माझा मुद्दा संपलाय. असे कोट्यावधी चंद्र ज्या भगवंताच्या कपाळावर विराजमान आहेत,
तो भगवान किती सुंदर असेल म्हणून तुकोबाराय सांगतात, असा सुंदर असलेला परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, कमरेवर हात ठेवलेला विटेवरती उभा राहिलेला, गळ्यामध्ये तुळशी हार असलेला, कंठामध्ये कौस्तुभ मणी असलेला, कानामध्ये मकराकार कुंडल असलेला असा जो भगवान आहे तो भगवानच माझं सर्व सुख आहे आणि मी तो आवडीने पाहणार. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ऐका, आजच्या या संपूर्ण कीर्तनातून दोनच वाक्य ध्यानात ठेवा, घरी जायची तयारी करा. कोणती ती दोन वाक्य आहेत? महाराजांच्या अंतःकरणातील आवडीचा विषय सुंदर आहे एक, निरंतर आवडे म्हणजे सत्य आहे दोन, आणि हेची सर्व सुख म्हणजे सुखरूप आहे तीन. थोडक्यात महाराजांच्या आवडीचा विषय सुंदर, सत्य आणि सुखरूप आहे. आपल्या आवडीचा विषय नासका, खोटा आणि दुःखरूप आहे. नासका, खोटा, दुःखरूप संसार हा आपल्या आवडीचा विषय आहे आणि सत्य, सुंदर, सुखरूप परमात्मा हा तुकोबारायांच्या आवडीचा विषय आहे. आजच्या कीर्तनातून घ्यायचं काय? हेच घ्यायचं. आजपासून आपल्या आवडीचा विषय खोटा, नासका, दुःखरूप संसार न राहता सत्य, सुंदर, सुखरूप परमात्मा हाच आपल्या आवडीचा विषय बनावा आणि अशी ज्यांना आवड आहे त्यांचं आपण चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला कुंडली कवरला ज्ञानदेव. तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा श्री विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या चरणी समर्पित करतो. वारकरी संप्रदायातले थोर महापुरुष ज्यांनी आपलं सगळं जीवन परमार्थाला समर्पित केलं आणि गावोगावी, खेडोपाडी, अडाण्यातल्या अडाणी माणसापर्यंत आणि सुशिक्षितातल्या सुशिक्षित माणसापर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी हरिपाठ नेऊन पोहोचवला अशी थोर महापुरुष वैकुंठवासी प्रातस्मरणीय परमश्रद्धेय पूजनीय बाबा महाराज सातारकर यांच्याही पवित्र स्मृतीला या निमित्तानं वंदन करू.